महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। आपलं सरकार राज्याच्या आर्थिक विकासाला बळकटी देण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही। पंतप्रधानांकडून फडणवीसांच्या कामाचं कौतुक। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकचं लोकार्पण। हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। कनेक्टिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास होणार सुसाट। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकची गिनीज बुकमधील नोंद। कनेक्टिंग लिंकवर जगातील सर्वात रुंद बोगदा। अखेर 5 तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक सुरळीत। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर झाली होती वाहतूक कोंडी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीत अडकलेल्यांची मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी। यानंतर कनेक्टिंग लिंकमुळे अशी अडचण येणार नाही। सुप्रिया सुळेंनाही फडणवीसांची शाश्वती। मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई। 1745 कोटींचं कोकेन जप्त। आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून एनसीबीचं कौतुक। गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत। फरार महेश खेमलानी उर्फ मार्क अखेर गजाआड। सापळा रचत मुंबई पोलिसांनी विमानतळावरून महेश खेमलानीला केली अटक। भोंदू अशोक खरातला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी। 9व्या गुन्ह्यात पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला। अवतारी पूजा करण्याच्या नावाखाली व्यावसायिकाची केली होती 5 कोटींची फसवणूक। भोंदू खरातच्या ट्रस्टवर सरकारी निधीचा वर्षाव झाल्याचा दावा। ईशान्येश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 83 लाखांचा निधी। भोंदू खरातवर सार्वजनिक बांधकाम विभागाची कृपादृष्टी। शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रकार थांबवा, अन्यथा खांडोळी करू। राजमाता कल्पना राजे भोसले यांचा इशारा। एनसीईआरटीने मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याच्या निषेधार्थ सांगलीत मोर्चा। सोशल मीडियावर वेळ घालवते म्हणून पतीने पत्नीला संपवलं। हत्या करून हरवल्याची तक्रार। पंढरपुरात पोलिसांच्या तपासात फुटलं हत्येचं बिंग। चंद्रपुरातील महाऔष्णिक वीज केंद्रातील 500 मेगावॅट क्षमतेच्या युनिटमध्ये बिघाड। दुरुस्तीसाठी 24 तास लागणार। बीडमध्ये डिझेलचा तुटवडा। प्रवासी आणि शेतमालाची वाहतूक करणारे वाहनधारक अडचणीत। बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर। उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल। त्याआधी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद। निवडणुका होताच देशात व्यावसायिक सिलेंडरचे दर गगनाला। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ। व्यावसायिक सिलेंडरची किंमत 3000पार। मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये बरगी धरणात पर्यटकांची बोट बुडाली। आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती। 28 पेक्षा जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढलं।